आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात माणसांचं आरोग्य हे धोक्यात आलं असल्यानं विविध आजारांना डोकं वर काढलंय. यामध्ये कर्करोगाची मोठी भर पडली आहे. मात्र कर्करोगाला कुणीही घाबरून न जाता त्याच्याशी लढा, असं आवाहन म्हसवड येथील आरोग्य मित्र इंजिनियर नितीन तिवाट यांनी केलंय. आपल्या आईचा कर्करोगानं बळी घेतल्यानं हातात झालेल्या या आरोग्य मित्रानं भविष्यात कर्करोगाने कोणाचा बळी जाऊ नये यासाठी जिद्दीनं उभं राहत कर्करुग्णासाठी देवदूत बनण्याचं ठरवत या बहादरानं खटाव तालुक्यातील सातेवाडी गावच्या हद्दीत 12,500 स्क्वेअर फुटाचं कॅन्सर रुग्णालय उभारण्याचं काम हाती घेतलं. या कामाचा राजयोग न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. जे वृद्धाश्रम आणि गोशाळेचं नियोजन केलेलं आहे, त्याच्याबरोबर कर्करोग निदान शिबिराचं सुद्धा आपण या ठिकाणी हॉस्पिटल उभारणार आहे. ही संकल्पना आपल्याला कशी सुचलेली? माझ्या आईला 2010ला कॅन्सरचं निदान झालं. त्याच वेळेस मी ठरवलं की कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी काय करणं आवश्यक आहे, कारण कॅन्सरग्रस्त रुग्णांची फार हेलसांड होते. पूर्ण कुटुंब कॅन्सर झालं म्हटलं की घाबरतात, पण तसं काही नाही आहे. मी आईला नुसत्या औषधावर 10 वर्ष जगवलेलं आहे. त्यामुळे कॅन्सर आहे म्हणून रडायचं नाही तर लढायचं आहे. त्या संकल्पनेतून मला तेव्हा संकल्पना सुटली की आपण एक ट्रस्ट तयार करून आपण कॅन्सरचं हॉस्पिटल उभा करावं. मग मला वडूचे एक मित्र नितीन कुमार शेडे यांनी 1 एकर जागा मोफत दिली. त्यामुळे मी इथं आता सातेवाडी म्हणजे आपल्या म्हसवडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथं आपल्याला 1 एकर जागेमध्ये आपण 12,500 स्क्वेअर फूटचं कर्करोग निदान व उपचार केंद्र आणि वृद्धाश्रम आणि गोशाळा याचं बांधकाम आता सुरू करीत आहोत. पुढच्या आठवड्यात बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपण जे कॅन्सरचं हॉस्पिटल उभारणार आहे, साधारण किती बेडचं ते हॉस्पिटल राहणार आहे? साधारण 40 बेडचं हे हॉस्पिटल असणार आहे. याच्यात पॅलिटिव्ह केअर सेंटर राहणार आहे. 3ऱ्या-4थ्या स्टेजचे पेशंट आपण घरी सांभाळू शकत नाही. पहिल्यांदा आपण 1 जानेवारी 2027ला पॅलिटिव्ह केअर सेंटर चालू करायचा निर्धार केलेला आहे आम्ही. साधारणपणे या हॉस्पिटल उभारण्यासाठी आपल्याला कोणाकोणाची मदत होत आहे? माझे सगळे 11 मेंबर्स आहेत. त्यात राजेंद्र तेलीसाहेब आहेत, नितीन चिंचकर आहेत, सदानंद भोपळे आहेत, नितीन शेडे आहेत. ह्या सर्वांची मदत होत आहे. परत विजय वायकर म्हणून एक कार्यकारी अभियंता आहेत, त्यांची मला मदत होते. आणि आमच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ज्या जीवन प्राधिकरणामुळे मी आज एवढा मोठा झालो किंवा त्यांनी मला खूप मदत केलेली आहे, त्यांच्यामुळे मी ह्या हॉस्पिटल उभारणीत त्यांचाही सहभाग करून घेत आहे. मी खरं तर ज्या घरात कर्करोगाचा एखादा पेशंट असतोय, ते कुटुंब पूर्ण चिंतेत राहत असतं आणि ते कुटुंब उद्ध्वस्तसुद्धा होऊ शकतं. अशा या कुटुंबाला आपण या माध्यमातून काय सांगाल? मी असं सांगेन की कर्करोग झाला म्हणून रडायचं नाही तर लढायचं आहे. कर्करोग झाला म्हणजे माणूस संपत नाही. आपण त्याला धीर देऊन औषधं प्लस कुटुंबाने धीरानं जर उभं राहिलं तर कर्करोग मुक्त माणूस बरा होतो. कर्करोग हा पूर्ण बरा होऊ शकतो, 100% बरा होऊ शकतो. साधारणपणे हा जो उपचार आहे तो अनेकांच्याकडून असं सांगितलं जातं की कर्करोग झाला की पेशंट एक तर राहत नाही किंवा तो फार खर्चिक आहे. तर या ठिकाणी जो रुग्ण येईल त्याला साधारण खर्च किती येऊ शकतो? आपण इथं सर्व उपचार मोफत करणार आहोत. आपल्या सेंटरला सगळे आपण ट्रस्ट केलेले आहे, सर्वज्ञ सेवा संस्था म्हणून आपण ट्रस्ट केलेले आहे. आणि त्या ट्रस्टला बऱ्याच लोकांचे योगदान लाभत आहे. अरुण देसाई यांचं योगदान लाभत आहे. ते आमच्या ट्रस्टचे संचालक आहेत. ते खडी आणि वाळू सध्या मोफत देत आहेत आपल्याला. आपण खरं तर मूळचे रहिवासी हे म्हसवड नगरपालिका हद्दीतले आहात आणि आपण जे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहत आहे ते ठिकाण आहे खटाव तालुक्यातील. मग हे अंतर तुम्ही हा स्पॉट का निवडलेला आहे? नाही, हा स्पॉट निवडायचं कारण मी म्हसवडमध्ये सुद्धा बऱ्याच जागा बघितल्या, पण मला तसा ते स्पॉट काय आवडला नाही, वैयक्तिक मला आवडलं नाही. आणि इथं जे नितीन कुमार शेडे आहे ते त्यांना म्हटलं त्यांना की असं आपल्याला हॉस्पिटल उभा करायचं आहे, तर त्यांनी लगेच 1 एकर जागा देण्याचं कबूल केलं, मोफत देण्याचं कबूल केलं. आणि हा जो स्पॉट आहे तो डोंगरावर आहे. मग पेशंटला असे नॅचरल त्याचं नॅचरली त्याला राहता यावं म्हणून हा स्पॉट निवडला. आणि हा म्हसवडपासून फक्त 32 किलोमीटर अंतर आहे. इथून सातारा, कराड, समजा काही एखादा सिरियस पेशंट असेल तर त्याला आपण इथून सगळीकडे आपण जाणं येणं सोपं होईल म्हणून तर आपण हे केलेलं आहे, सातेवाडी इथे घेतलेलं आहे. या ठिकाणी जी आपली वैद्यकीय टीम असणार आहे ती कशी असणार आहे? आता इथं आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक दोन्ही पण उपचार करणार आहोत. आयुर्वेदिकला आपण टीम तयार झालेली आहे, ॲलोपॅथिकचं पाहायचं चाललेलं आहे अजून. या ठिकाणी खरं तर आपण कॅन्सरचं हॉस्पिटल उभारत असताना एक वृद्धाश्रमाची सुद्धा संकल्पना आमच्यासमोर सांगितलेली आहे. तर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की विभक्त कुटुंब झालेली आहेत. आईवडिलांना कोणी सांभाळू शकत नाही किंवा बाहेर सगळे जातात, मग त्यांची व्यवस्था होतच नाही. आणि आपल्या आसपास मानखटावमध्ये कुठेही वृद्धाश्रम अजून म्हणजे माझ्या पाहण्यात तर आलेलं नाही. मग ह्या मानखटावमधल्या वृद्धांची, वृद्ध महिला असो वृद्ध पुरुष असो, यांची सोय व्हावी म्हणून आपण हे वृद्धाश्रम उभा करीत आहोत.
7 तारखेला आपण म्हसवड शहरात जे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे हं. त्यामध्ये प्राधान्यानं तुम्ही कॅन्सरची तपासणी करणार आहात. तर म्हसवड शहरात किंवा पालिका हद्दीत असे ही संकल्पना आपण राबवत असताना कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे? माझ्या आईला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा आपल्याला फार उशिरा कळतं, कॅन्सर झालेलं फार उशिरा कळतं. कॅन्सर जर निदान लवकर झालं तर माणूस 100% बरा होतो. मग मला असं वाटलं की आपल्या जन्मगावापासून म्हणजे गाव आपलं कॅन्सरमुक्त करावं. पहिले पाऊल म्हसवड कॅन्सरमुक्तीकडे, म्हणून आपण तिथं शिबिराची संकल्पना. कारण आपण बघतोय राज्यात काय जगभर कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. त्याला खूप कारणं आहेत. मग ते काय त्याला आपण टाळू शकत नाही, पण आपण जर लवकर निदान केलं तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो. म्हणून आपण ते पुरुषांचं आणि महिलांचं मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेत आहोत. सदर शिबिरामध्ये सर्वांना विनंती आहे, म्हसवडकर जनतेला, म्हसवड परिसरातील जनतेला, की सर्वांनी स्वतःहून येऊन आपले स्वतःचे कर्करोगाची तपासणी करून घ्या. सदर तपासणीमध्ये कुठलाही टच नाही, नो टच अशी तपासणी आहे. फक्त मशीन पुढे उभं राहायचं आहे आणि सर्वांचे रिपोर्ट जे येणार आहेत ते गुप्त ठेवले जातील. कुठलाही आणि कॅन्सर झाला म्हणजे रडायचं काम नाही, लढायचं आहे.